तुमच्या स्वागत आहे माझ्या पीठ आहे चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे. मस्त मिसळ पाव बनवणार आहे मी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कसा वाटतो काय वाटते मिसळ पाव ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण रेसिपी बघा, एकदम भारी आहे. थोडीशी मोठा व्हिडिओ होणार पण एक नंबर होणार मस्त. पूर्ण रेसिपी बघा. इकडे बघा मस्त चाय ठेवली. या तुम्ही पण चहा प्यायला गरम गरम मस्त. बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना, लय पाऊस चालू आहे. या चाय प्यायला मस्त. बोला सगळ्यांना चाय प्यायला. दहेंद्री गावातली घटना घरी उपचार करणाऱ्या आता वाजले रात्रीचे 7:45 वाजले आता. आणि आज आम्हाला बनायची मस्त मिसळ पाव. तर कशी बनवतात काय बनवतात ते तुम्हाला दाखवणार मी मस्त पूर्ण रेसिपी. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कसा वाटतो काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ बघा केव्हा जा सांगतो हे बाहेर चल मग बाहेर बघू इकडे सगळ्यांना नमस्कार कर. बघा मग ऐकत जा, मी तुला बाहेर घेऊन जाणार नाही, मग बाहेर घेऊन जाणार नाही मी. चल नमस्कार कर बेटा सगळ्यांना. नमस्कार म्हणा, बोल नमस्कार कर. नमस्कार, हात जोड. नमस्कार. चला भाऊ आता थोडंसं बाहेर जाऊन येते मी. मला बाहेर जायचं आहे थोडं. पिऊ पण सांगते चल बाहेर बाहेर जाऊ फिरायला. मग थोडंसं फिरून आणते त्याला, मग जेवण बनवणार पडदा धुतला आहे. पडदाला खराब झाला होता ना, धुतला पडदा मग समजा बाहेर पाऊस चालू द्या म्हणून इथं जो काय टाकून दिला द्या तो पण धुतला. मग हा धुतला, ते धुतले, सगळे पडदे धुतले, खराब झाले तरी. चला मग भेटू नंतर. चल चला चला चला. चिकन कैसे बाय बाय बाय. कुठे चालला? कुठे चालला? बाहेर चाललाय. टाटा. चला आपण आता बाहेर गेली होती मी थोडी, आता आली घरात. मी मिरची मसाला घ्यायला गेली होती बघा. मिसळ मसाला आणला काही. हे बघा मिरची मसाला घेऊन आली, अद्रक बिद्रक त्यासाठी बाहेर गेले होते मी थोडी. कोथिंबीर घ्यायला, टमाटर आणले, लिंबू आणले बघा. आणि आता सध्या आहे ना भाजीपाला एवढा महाग झाला आहे ना, लय महाग झाला आहे. टमाटा 60 रुपये किलो, थोडे महाग आहे. हे बघा टमाटा बिमाटा कांदा बिंदा सगळं घेऊन आले मी. मसाला आणला मसा. आणि ते बघा मसा मटकी आहे ना धुवून ठेवली मी, स्वच्छ धुतली मस्त 2-4 पाण्याने एकदम मस्त धुतली आहे. आणि इकडे ना या बोवण्यामध्ये बटाटे टाकले उकडायला. चला मग आता आपण सगळ्यात आधी आपण ही मटकी शिजायला टाकून घेऊ. कुकर ठेवला, तेल टाकते थोडं. हे बघा जिरे टाकते, आता तेल टाकलं जिरे टाकते. आणि आता धुतली ना उसळ ती टाकते मटकी. चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. थोडीशी हळद टाकते. हे बघा मीठ टाकते थोडं. आता हे चांगलं पाणी मस्त बहु द्यायचं. लय पाणी म्हणजे पाणीचा वास येते सडाई सडा.
हे बघा बटाटे पण मीठ टाकते थोडं. हे बघा आता पाणी सोडते. हे बघा मटकीमध्ये पाणी जास्त सोडायचं कारण की पाणी ना आपल्याला लागतंच पाणी मिसळ करायला आपला. आता एक शिट्टी काढून घेते फक्त बस. इकडे बघा मी आता हे कांदे टमाटे घेतले, हे अद्रक लसूण हे सगळं आता चिरून घेते मस्त. ही बघा आपली मटकी आता मस्त शिजून गेली, एकदम भारी झाली, मस्त शिजली. हे बघा हे सगळं आता चिरून झाले मस्त. कांदा टमाटे कढीपत्ता हे सगळं आता भाजून घेते मस्त. थोडं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेते आणि मसाला वाटून घेते मस्त. आणि इकडे बघा आपली मटकी पण आता शिजली मस्त. हे बघा मस्त शिजून गेली मटकी. मी आता साईडला ठेवते. कढईमध्ये भाजते. कांदे टाकते आता. थोडंसं तेल टाकते. तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं गुलाबी कलर येईपर्यंत. बघा कांदे मस्त मऊ झाले. आणि थोडं खोबरं टाकते. खोबरं पण मस्त गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेते. बघा खोबरं मस्त गुलाबी झालं, लाल झालं. आता हे खोबरं काढून घेते मी कारण की मिक्सर भांड्यामध्ये पहिले खोबरं वाटावं लागेल ना, त्याच्यामुळे मी साईडला काढून घेते कारण की बारीक होणार नाही त्याच्यामुळे. हे बघा आता कांदे टमाटे मस्त आता मऊ झाले. आता एक साईडला भांड्यामध्ये काढून घेते मस्त. ह्याच्यामध्ये बघा थोडं अद्रक लसूण पण टाकते, ते पण भाजून घेते. कोथिंबीर पण भाजून घेते थोडी. आता हा मसाला आहे ना बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते. पाणी टाकायचं नाही, बिगर पाण्याचं वाटायचं मस्त. इकडे बघा थंड करायला घेतलं थोडासा, लय गरम आहे ना, थंड करून घेते. हे बघा हे खोबरं वाटून घेतलं मी आधी कारण की नंतर बारीक होती ना मसाला, त्याच्यामुळे वाटून घेतलं. आता हे ना हे वाटून याच्यामध्ये टाकते. आता थंड झालं थोडं. पाणी टाकायचंच नाही, बिगर पाण्याचं वाटायचं मस्त. इकडे मसाला मस्त वाटून झाला आता बारीक. आता ह्याच कढईमध्ये मी आता तेल टाकते. मिसळ करायच्या वेळेस तेल जास्त टाकायचं कारण की मिसळला ना तेल जास्त लागतं. मसाले सगळे मसाले जास्त टाकायचं, तेव्हा मिसळ म्हणजे एक नंबर बनते डायरेक्ट. हे बघा मस्त तेल तापलं. आता कढीपत्ता टाकते. आता वाटलेला मसाला आहे तो टाकायचा. आता बघा याला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त तळू द्यायचं एकदम तेलामध्ये. पाणी टाकायचंच नाही लवकर, म्हणजे पाणी टाकायचीच गरज नाही याच्यामध्ये. हा बघा मिसळ मसाला घेतलाय मी, तर अर्धी पुडी टाकते, अर्धी. थोडं हळद, लाल मिरची पावडर 1.5 चमचा टाकते मी कारण की मिसळ आहे ना तिखट चांगली लागते. आता थोडं धना पावडर टाकते, थोडी तिखट टाकते. हे बघा
मिश्रण करताना आहे ना मसाला टाकायची पुंजीशी करायची डायरेक्ट भरपूर मसाले टाकायचे आणि भरपूर तेल टाकायचं तेव्हाच मिसळ एक नंबर बनते डायरेक्ट. आता याला आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त तोडू द्यायचं. मग नंतर मग मिसळ आहे ना हे आपलं मटकी नाही सोडायचं पाणी. तुम्हाला दाखवते मी तेव्हा मस्त तेल सुटले. आता मस्त तळून झाला आपला मसाला. मी आता हे मटकी टाकते मस्त. ही बा मटकी आहे ना बाकीची नाव देते मी थोडी बाजूला साईडला. किंवा थोडं पाणी सोडते आणि ही मिसळणे ना थोडं म्हणजे जास्त घट्ट नाही ना थोडं पाणी राहते. हे बा थोडं पाणी टाकते मी. हे बा आता एक उकळी काढून देते मस्त. हे बा एकदम भारी वास येतोय मस्त. हे बा मीठ टाकते आता मस्त. एकदम भारी वास येतोय मस्त. इथे बघा मी आता आधीसाठी आहे ना थोडंसं 2-3 वडे पाव बनवून देते. त्याला म्हटलं तर मिसळ खाते ना त्याला म्हटलं त्याच्यासाठी मी थोडंसं वडे पाव बनवून देते. आपण खाणार मुलगा खाणार काय फायदा. त्याच्यासाठी कसं बघा हे बटाटे उकळून घेतले मस्त. ठीक आहे बघा भाजी पण तयार झाली. पीठ पण भिजून झालं. इकडे तेल टाकलं तापायला. आता मस्त आधीसाठी मस्त वडे तळून देते 3-4 छोटे छोटे. मग दाखवते तुम्हाला. हे बघा पाव अशी तोडून घेते आणि त्याच्यामध्ये ना ही बटाट्याची भाजी भरते मस्त. असं पण करता वडापाव आणि स्पेशल वडे पण तळता. पण मी आता असे करते बघा मस्त. बघा बेसन पीठमध्ये बुडून घेते मस्त. एकदम भारी लागतं हे पण मस्त. आणि गावाला ना असंच बनवतात मस्त. तेल टाकले मस्त अशी बनवून देते तिला 2-3 मस्त. एकदम भारी लागतं. हे बघा मस्त वडे तयार झाले का वडे पाव. 3 वडे तळून दिले त्याला देऊन देते मी आता मस्त गरम गरम. हा देऊ घे ना मोठा खाऊन घे पटकन. थंड झालं ना चवणी लागणार. बस का रे त्याला मिरची पण आवडत नाही त्याच्यासोबत. इकडे बघा आता आपली मिसळ पण मस्त तयार झाली आहे. एकदम झणझणीत मस्त लाजरत. बघा किती भारी दिसते ना. एक नंबर मस्त. या तुम्ही पण मस्त मिसळ खायला मिसळ पाव खायला बघा किती भारी वास येते. चला मग आता आम्ही पण बसतो मस्त गरम गरम मिसळ खायला. आमची ठाण्याची मिसळ पण अशीच असते मस्त. एकदम एक नंबर लागते ती पण मांबळीदार मिसळ मस्त. चला या मस्त आम्ही आता जेवायला बसतोय. हवा शो पण आणलाय मस्त. अब तो भाई पता नहीं क्या होगा भाई. अब तो यार 30-40 किलो हो जाएंगे. पहले खाना खा लेते हैं थोड़ा सा क्योंकि शक्ति की ताकत की जरूरत है भाई. जब तक खाना नहीं खाएंगे तब तक इस गेम में बताओ इतने सारे के सारे यूट्यूबर्स मतलब बटाट्याची भाजी आहे. आवाज बंद करणार पागल. थोडा आवाज आहे. किंवा मटकीची उसळ आहे मस्त. पेटा नको ना पेटा पिऊ. बस 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 मी टाकेल.
मिरच्या. झणझणीत मस्त सार एकदम भारी. मस्त कांदे, भरपूर कांदे. एकदम भारी. म्हणजे मिसळ खरंच नक्की या तुम्ही पण मिसळ खायला मस्त. वरून हा लिंबू. हा साईडला ठेवते. चला या मस्त मिसळ पाव खायला. हे झाली आता प्लेट तयार मस्त. क्यों